मी बी.पी. पुठ्ठावार, अध्यक्ष बहुउद्देशीय शिक्षण संस्था वंसळी, संस्थापक अध्यक्ष आहे आणि 1998 पासून मी आश्रमशाळा चालवतो. 1998 पासूनच अविरत या शाळेतून पुष्कळसे विद्यार्थी शिकलेले आहेत आणि या शाळेत सिरोंचा, भामरागड, एटापल्ली, ऐरी, पेंढरी, जारावंडी पासूनचे मुलं इथं संवेदनशील भागातले मुलं शिकतात आणि सगळे सण उत्सव जे आदिवासींचे आम्ही साजरे करतो. शैक्षणिक गुणवत्तामध्ये आमच्याकडे प्रावीण्य मिळवलेले मुलं आहेत. आता CET मध्ये एक मुलगी पास झाली आणि खेळामध्ये महाराष्ट्रातून प्रथम आला. आमचे काही विद्यार्थी मागच्या वर्षी इस्रोला गेले आणि सगळे शैक्षणिक प्रोग्राम आपण राबवतो. आता 9 ऑगस्टला क्रांती दिवस आहे, जागतिक आदिवासी दिवस आहे. त्या आदिवासी दिवसासाठी ज्या अनुदानित आश्रमशाळा आहे चंद्रपूर प्रोजेक्ट अंतर्गत, त्या शाळेपैकी आमच्या शाळेची निवड झाली आहे की तिथं एक थीम ठेवा तुम्ही आदिवासीसाठी एक कार्यक्रम. तर वीर बाबूराव शेडमाके यांच्या संपूर्ण जीवनचरित्रावर एक आपण हे सादर करणार आहोत. त्याच्यासाठी आता ट्रॅक्टर आहे, साऊंड सर्व्हिस आहे, वेशभूषा आहे, या सगळ्यासाठी तसं 40,000चा खर्च अपेक्षित, अंदाजे खर्च अपेक्षित आहे 2-4 तासासाठी. परंतु एक उत्साह आणि आदिवासी विषयीचे प्रेम, जिव्हाळा, आपुलकी आहे म्हणून त्या पोरांना प्रेरणा मिळावी म्हणून संस्थेकडून हा खर्च करून हा उपक्रम आम्ही यशस्वीरित्या राबवण्याचा संकल्प केला आहे. हा. हम्म. बरोबर. आम्ही आता JEE, नीट आणि इतर स्पर्धात्मक परीक्षेसाठी मी स्वतः इच्छुक आहोत. आणि दुसरी गोष्ट, या पोरांचा बौद्धिक विकास झाला पाहिजे आणि आर्थिक विकास झाला पाहिजे आणि पोरं शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून दुर्गम जिथं साधनं नाही अशा ठिकाणचे विद्यार्थी शोधून आम्ही प्रवेश देतो आणि त्यांचा बौद्धिक विकास करण्यासाठी प्रयत्न करतो. मी आता परवाच्या दिवशी 35,000चे स्पर्धा परीक्षेचे पुस्तक घेतले आणि मी संस्थेकडून एक वाचनालय का म्हणतो त्याला आपण, हे नाही का, स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मोफत सुविधा उपलब्ध व्हावी, वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून स्वतःच वाचनालय सुरू करावं, शासनाचं कोणतंही अनुदान न घेता, आणि आदिवासी मुलांना सगळ्या स्पर्धा परीक्षेत भाग घेता यावं आणि त्यांना वाचनाची संधी निर्माण होण्यासाठी सगळे मोफत पुस्तक JEE, नीट जे काही आहे त्या उपलब्ध करून द्यावे म्हणून घेतलं. मला तिथं भामरागड जवळ ताडगाव म्हणून गाव आहे, त्या ताडगावला वाचनालय सुरू करायची होती पण तिथं रूम नाही मिळाली म्हणून आता इथं शाळेतच एक वाचनालय या 12वीच्या पोरांसाठी. आणि आता ज्या परीक्षा होणार आहेत आणि यावर्षी नीटला JEEला आपले शाळेतून काहीतरी पोरं जातील असा प्रामाणिक प्रयत्न चालू आहे. म्हणजे दरवर्षी आमचे प्रकल्प अंतर्गत खेळ होतात, केंद्रांतर्गत खेळ होतात आणि त्याच्यानंतर विदर्भस्तरीय खेळ होतात आणि राज्यस्तरीय खेळ होतात आदिवासी डिपार्टमेंट मार्फत. तर आमचे पोरं दरवर्षी एक टीम इथं राज्यावर आपण प्रावीण्य मिळवलेलं आहे. काही केंद्रावर करतात, काही राज्यावर म्हणजे विभागावर करतात, काही राज्यावर करतात. परंतु प्रत्येक वर्षी एक तरी टीम आमची राज्यापर्यंत गेलेली आहे. मागच्या वर्षी कोणती गेली सर? 5 जणांचे सिलेक्शन झाले आणि प्रगती पथावर. आता कसं आहे, विद्यार्थी येणे आणि आपल्याकडे कोच आहे आणि सगळे साहित्य आपल्याकडे उपलब्ध आहे आणि आम्ही प्रामुख्याने त्या याच्यावर जोर देऊन ते क्रीडा क्षेत्राकडे विशेष काम करतो.